वेलकम टू आस विद्यालय। आजचा आपला विषय आहे संगणक, कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर चाललाय अ कम्प्युटर सिस्टम। त्यात आज आपण सेशन नंबर 4 मध्ये पाहणार आहोत डेटा अँड इन्फॉर्मेशन। तर कॉम्प्युटर म्हणले तर डेटा आणि इन्फॉर्मेशन। डेटा आपण ऐकलंय की डेटा काय असतो, तर ॲक्च्युली डेटा काय असतो, जे आपण कॉम्प्युटरला जे देतो त्याला म्हणतात डेटा। काहीही असू शकतं, नंबर्स असू शकतात किंवा टेक्स्ट असू शकतं, पिक्चर असू शकतं किंवा व्हिडिओ असू शकतो। हे जे सगळं आहे ते डेटामध्ये येतं। तर आता फरक काय आहे डेटा आणि इन्फॉर्मेशनमध्ये? अच्छा, तर आता समजा तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करायचं आहे, ओके। तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेला, रिझर्वेशन सेंटरवरती गेला आणि त्याच्या तिथं जाऊन तुम्ही काय करता, तुम्ही तुमचा डेटा देता, ठीक आहे। तर डेटा देतो की जसं की आपलं नाव, एज, तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे, तुम्हाला कोणत्या डेटला जायचं आहे, कधी किती तारखेला जायचं आहे, किती वेळेला जायचं आहे, कोणत्या ट्रेननं तुम्हाला जायचं आहे, परत तुम्हाला परत जर यायचं असेल तर ते डिटेल्स, म्हणजे सगळी माहिती तुम्ही एका फॉर्मवरती भरून देता, बरोबर। तर तो फॉर्म तुम्ही त्या रिझर्वेशन जो ऑफिसर आहे त्याला देता। तर हा जो फॉर्म आहे ज्यात तुम्ही माहिती भरली त्याला म्हणतात डेटा। तुम्ही जस्ट त्याला डेटा दिला। आता डेटा मिळाल्यानंतर रिझर्वेशन जो तिथं ऑफिसर असतो ते काय करतात, ते त्या डेटाला प्रोसेस करतात। म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ते तुमचं तिकीट बनवून देतात, ठीक आहे। तर तुम्ही जशी जशी माहिती किंवा तुम्ही जो डेटा दिला असेल त्या हिशोबानं, त्या रिक्वायरमेंटनं तुम्हाला ते तिकीट कंप्लीट बुक करून देतात। तर जे ते तिकीट तुम्हाला मिळतं त्या तिकिटावर काय काय असतं, तिकिटावर असतं तुम्ही कुठून कुठपर्यंत जाणार आहे, तुमची ट्रेन कोणत्या तारखेला आहे, किती वेळेला आहे, आणि शिवाय त्याच्यावरती तुमचं नाव आणि वय असतं, बरोबर, आणि तुमचं बिल असतं, किती पैसे तुम्हाला लागले। तर अशा पद्धतीनं ते एक कंप्लीट तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात, याला म्हणतात इन्फॉर्मेशन। तर हा फरक आहे डेटा आणि इन्फॉर्मेशनमध्ये। चला आणि एक उदाहरण पाहूया डेटा आणि इन्फॉर्मेशनचं, ठीक आहे। आता समजा तुम्ही परीक्षा देताय, भरपूर स्टुडंट सगळे परीक्षा देतात। तर ज्यावेळी परीक्षा तुम्ही देता त्यावेळी तुम्ही काय करता, त्यावेळी तुम्ही तुमचे ॲन्सर शीट, जेवढ्या उत्तरपत्रिका ज्या असतात त्या तुम्ही सबमिट करता, बरोबर। तर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमचे जे शिक्षक आहेत ते काय करतात, तुमचे शिक्षक ते तुमचे जे पेपर त्यांनी जमा घेतलेले आहेत त्याला चेक करतात आणि चेक केल्यानंतर ते रिझल्ट बनवतात, निकाल काढतात। तर त्या रिझल्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले, किती पर्सेंटेज, कोणती ग्रेड, तुमची कोणती रँक, तर किती टोटल मार्क्स तुम्हाला मिळाले, हे सगळं तुम्हाला ते इन्फॉर्मेशन देतात। तर मेन डेटा आणि इन्फॉर्मेशनमध्ये काय फरक आहे, डेटा म्हणजे रॉ डेटा, म्हणजे कच्चा डेटा आपण देतो, आणि प्रोसेस केल्यानंतर जे आपल्याला मिळतं त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन, ठीक आहे। तर याबाबतच आपण बघायचं आहे। तर हे जे डेटा स्टोरेज युनिट्स, म्हणजे डेटा आपण मापायचा कसा, जसं आपण प्रत्येक गोष्ट मापण्यासाठी जसं किलोग्राम, लिटर, ग्राम, मीटर, सेंटीमीटर असे युनिट्स असतात ना, तसंच डेटा स्टोरेजचे पण युनिट असतात, जसे की बीट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट अँड पेटाबाईट। तर सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट कुठलं, छोटंसं युनिट कुठलं,
बीट, बीटपेक्षा स्मॉल कोणतंही नाही आहे, बीट स्मॉलेस्ट आहे. तर यात काय असतं, सिंगल बायनरी डिजिट. ॲक्च्युली कम्प्युटर जे वर्क करतो ते सगळं 1 आणि 0च्या लँग्वेजमध्ये करतं, बायनरी डिजिटच्या लँग्वेजमध्ये करतं. कॉम्प्युटरला दुसरी कोणतीही भाषा समजत नाही, त्यामुळं कॉम्प्युटर काय करतो, ज्यावेळी तुम्ही डेटा एंटर करता त्यावेळी कॉम्प्युटर आपल्या लँग्वेजमध्ये डेटाला कन्व्हर्ट करून घेतो आणि ती लँग्वेज असते बायनरी लँग्वेज किंवा तुम्ही बोलू शकता मशीन लँग्वेज. परत 1 बाईट, आता जसं आपण करतो की 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम्स, तसंच इथं 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. ठीक आहे. जसं की हा स्टोरेज वर्ड STORAGE, इथं किती लेटर्स आहेत, 7 लेटर्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे 7 लेटर म्हणजे 7 बीट्स आहेत. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात बीट. एक एक लेटर, एक एक कॅरेक्टर, नंबर काही असू देत, तर किंवा इव्हन स्पेस सुद्धा ते बीटमध्ये काउंट होतं. तर 1 बाईट इज इक्वल टू 8 बीट. त्याच्यानंतर बाईट नंतर मोठं काय असतं मेजरमेंट, किलोबाईट. 1 किलोबाईट इज इक्वल टू 1024 बाईट्स. देन 1 मेगाबाईट MB 1024 किलोबाईट्स. देन 1 gigabyte GB 1024 मेगाबाईट्स. तर आपण जास्ती आपल्या डेली यूजमध्ये येतं 1 GB 1 MB GB आणि TB आपण जास्तीत जास्त यूज करतो. जसे की आपण समजा आपला ज्यावेळी इंटरनेट आपण करतो त्यावेळी पण आपण बघतो की किती MB बाकी आहे, बरोबर, किंवा किती GBचं आपल्याकडे इंटरनेटची कॅपॅसिटी आहे. तर किंवा कॉम्प्युटरचं स्टोरेज 1 टेराबाईट आहे का 1 गिगाबाईट आहे, GB. तर या पद्धतीनं आपण GBचा उपयोग करतो. जसं मेमरी कार्ड किती GBचं आहे. आणि लास्ट युनिट आहे आपल्या इथं 1 पेटाबाईट PB. तर 1 पेटाबाईट इज इक्वल टू 1024 टेराबाईट्स. तर असे भरपूर युनिट्स आहेत. याच्यानंतर झेटाबाईट पण आहे. असे भरपूर युनिट्स आहेत. आता नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ मेमरी. मेमरी म्हणजे काय, मेमरी म्हणजे जे आपण लक्षात ठेवतो त्याला म्हणतात मेमरी. ठीक आहे. तर मेमरीचे इथे टाइप्स असतात. जसं मेन 2 टाइप्स आहेत मेमरीचे, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. आता प्रायमरी मेमरी हा काय प्रकार असतो, प्रायमरी मेमरी म्हणजे कॉम्प्युटरची मेमरी, ओके, जी कॉम्प्युटरमध्ये असते त्याला म्हणतात प्रायमरी मेमरी. ही मेमरी कॉम्प्युटरमध्ये इनबिल्ट असते. तर त्याचे पण 2 प्रकार आहेत, रॅम आणि रॉम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. तर रॅम काय असते, रॅम ही खूप म्हणजे टेम्पररी मेमरी असते. तर रॅममध्ये ॲक्च्युली सपोज आपण ड्रॉइंग करतोय किंवा आपण जर टायपिंग करतोय तर तात्पुरतं हे तुम्हाला दाखवण्यासाठी हे रॅममध्ये स्टोअर होतं. ठीक आहे. तर जोपर्यंत तुम्ही सेव्ह करत नाही तोपर्यंत ते रॅममध्ये असतं. ओके. तर सपोज तुमची अचानक लाईट गेली, तर लाईट गेल्यानंतर काय होतं आणि तुमचा जर डेस्कटॉप बंद पडला, UPS नसेल तर डेस्कटॉप बंद पडतो, बॅकअप नसेल तर डेस्कटॉप बंद पडतो. जर कॉम्प्युटर बंद पडला तर तुम्हाला ती जी माहिती आहे ती परत मिळत नाही. त्याला म्हणतात रॅम. आणि रॉम काय असतं, रॉममध्ये स्टार्टअप इन्स्ट्रक्शन्स इनबिल्ट असतात. जसं कॉम्प्युटर ज्यावेळी आपण स्टार्ट करतो त्यावेळी कॉम्प्युटरमध्ये स्टार्ट होण्यासाठी काही प्रोसेस फॉलो केली जाते. ती प्रोसेस आपल्याला प्रत्येक वेळी रिकॉल करावी लागत नाही किंवा प्रत्येक वेळी आपल्याला फीड करावी लागत नाही, तर ती ऑलरेडी रॉममध्ये इनबिल्ट असते. तर त्याला म्हणतात स्टार्टअप इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. तर याचे पण प्रकार आहेत. जसं रॅमचे प्रकार आहेत SRAM, DRAM. रॉमचे प्रकार आहेत PROM, EPROM, EEPROM.
ओके. नेक्स्ट सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी म्हणजे काय? हार्ड डिस्क, SSD, कॉम्पॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क, मॅग्नेट टेप. तर सेकंडरी मेमरी म्हणजे एक्सटर्नल मेमरी, याला आपण एक्सटर्नल मेमरी पण बोलू शकतो. प्रायमरी मेमरीला आपण म्हणतो इंटरनल मेमरी. तर सेकंडरी मेमरी आपण एक्सटर्नली आपण कॉम्प्युटरला जोडू शकतो, जेणेकरून समजा जसं हार्ड डिस्क, ती पण एक्सटर्नल मेमरी आहे. CD एक्सटर्नल मेमरी आहे, की आपला कोणताही एक्स्ट्रा डेटा आपण त्यात स्टोअर करू शकतो, त्याला म्हणतात सेकंडरी मेमरी. ठीक आहे. मग मेन रॅममध्ये आणि रॉममध्ये काय फरक आहे? रॅम इज टेम्पररी मेमरी अँड रॉम इज परमनंट मेमरी. ठीक आहे. तर रॅमचा अनेक आपण उदाहरण घेऊ शकतो. सपोज तुमच्या वर्गात शिक्षक आले आणि ब्लॅकबोर्डवरती त्यांनी काही आपलं जे विषयाचं जे शिकवणं आहे ते शिकवणं लिहिलं. क्लास संपला. क्लास संपल्यानंतर ते शिक्षक जातात आणि दुसरे शिक्षक येतात. तर ते जोपर्यंत ब्लॅकबोर्डवरती आहे तोपर्यंत ते रॅमवरती. जर तुम्ही ते कॉपीमध्ये वहीमध्ये लिहिलेलं नसेल तर ते परमनंट होत नाही, कारण की दुसरा टीचर येणार आणि दुसरा शिक्षक येऊन ते पुसून त्याच्यावरती आपल्या सब्जेक्टचं लिहिणार. तर रॅम म्हणजे काय? टेम्पररी मेमरी झाली ज्याच्यावरती ओव्हरराईट होऊ शकतं. तर अशा पद्धतीने रॅम आणि रॉम खूप महत्त्वाच्या मेमरी आहेत, आणि रॅम टेम्पररी आणि रॉम परमनंट मेमरी. नेक्स्ट आपण पाहू CPU पोर्ट्स. पोर्ट्स म्हणजे CPUच्या मागच्या बाजूला हे पोर्ट्स तुम्हाला बघायला मिळतात. तर हे जे इथं या दोन ह्याच्यात पोर्ट आहेत. PS2 पोर्ट म्हणतात त्याला, एक कीबोर्डसाठी एक माऊससाठी. आजकाल कीबोर्ड माऊस USB माऊस येतात. हे जसं USB पोर्ट्समध्ये आपण आजकाल कीबोर्ड आणि माऊस लावतो, पण पूर्वीच्या काळी हे PS2 पोर्ट्समध्येच कीबोर्ड आणि माऊस अटॅच करायचे. तर हे पोर्ट्सचा काय उपयोग असतो? हे पोर्ट आपण यूज करतो एक्सटर्नल काही डिव्हाइस अटॅच करण्यासाठी, कॉम्प्युटर बरोबर अटॅच करण्यासाठी. तर इथं मॉडेमचा एक पोर्ट तुम्ही बघू शकता. परत मॉनिटरसाठी एक पोर्ट आहे. देन स्पीकर, मायक्रोफोन, लाईनिंग, सगळे मायक्रोफोन हेडफोनचे पोर्ट्स आहेत. परत गेमचा जॉयस्टिकचा पोर्ट आहे हा. प्रिंटर तुम्ही LPT1 हा प्रिंटरचा पोर्ट आहे. कुठलाही प्रिंटर जर अटॅच करायचा असेल तर तुम्ही या पोर्टला अटॅच करू शकता. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो पोर्टबद्दल, CPU पोर्ट्स, मेमरी, कम्प्युटर मेमरीचे आपण प्रकार शिकलो आणि डेटा स्टोरेज युनिट्स शिकलो. ओके, थँक्यू.